मध्ये साहेबांनी सांगितलंय, सोडून साहेबांनी कोण उमेदवार आहेत, कसे तुम्हाला मतं करायची, हे सगळं सांगितलंय. त्या दिवशी आम्हाला जे काही बोलायचं आम्ही शनी पटांगणच्या सभेमध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलंय. फक्त माझी कळकळीची विनंती अशी आहे की माननीय शिंदे साहेबांचं काम बघा. रुपेश भाऊ तर महिला फार मोठ्या संख्येने उपस्थित आहे. शिंदे साहेबांनी त्या दिवशी सांगितलं, ज्यांच्या बरोबर महिला त्यांचा विजय आणि त्यांचा मतपत्रिकेत सुद्धा नंबर पहिला. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचं प्रेम तुमच्यावरती आहे. साहेबांनी एक एक प्रत्येक साहेबांच्या जवळपास 26-27 योजना त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळात, लहान मुलांपासून तुमच्या वयस्त्री योजना, 60-65 वर्षाच्या माणसांपर्यंत सुद्धा वयस्त्री योजना काढल्या. त्यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रत्येकाच्या हाताला काहीतरी मिळेल असं साहेबांनी काम केलंय. त्यामुळे त्या शिंदे साहेबांचे हे उमेदवार आहेत. हे आपले तिन्ही उमेदवार त्यांच्या विचाराचे आहेत. आमच्या ग्रामीण भागामध्ये नेहमीच कुणाल भाऊ असतील, किशोर भाऊ असतील, नरेंद्र भाऊ दराडे असतील, या सगळ्यांनी धावपळी करून आमच्या गाव परिसरामध्ये छोटे छोटे रस्ते असतील, कुठे बांधाचे रस्ते असतील, कुठे छोटे छोटे प्रॉब्लेम असतील, त्यांच्या परीने जे जे करता येईल त्यांनी आमच्यासाठी केलंय. म्हणून आज आम्ही सगळे आमचे कामं सोडून त्यांच्यासाठी आम्ही फिरतोय. का ते आमच्या वेळे काळीला मदतीला आमच्यासाठी धावून येतात. हीच परिस्थिती शहराच्या बाबतीत आहे. आम्ही ग्रामीण भागातून जरी असलो तरी शहरात आम्हाला फिरताना कळतं की त्यांनी काम केलंय, अजून या शहरासाठी चांगली काम करण्याची त्यांची इच्छा आहे. मला असं वाटतं आपण सगळे सुज्ञ नागरिक आहात. शहरातले नागरिक आमच्यापेक्षा चांगले सुज्ञ असतात, त्यांना चांगलं वाईट सगळं कळतं असं मला वाटतं. आणि मला अपेक्षा आहे तुमच्याकडून की माननीय शिंदे साहेबाचे हात बळकट करण्यासाठी तुमचं एक एक मत हे महत्त्वाचं असणार आहे आपल्या उमेदवारासाठी. त्यामुळे या प्रभाग 4 आणि 5 मध्ये तुमचे मित्रपरिवार असतील, तुमचे नातेवाईक असतील, प्रत्येकाचे कुठले ना कुठे तरी संबंध असतातच. तुमचं मत हे फिक्स आहे आम्हाला माहिती आहे, पण तुमच्याबरोबर कोणीतरी 2-4 मतं आले पाहिजे. हे काम तुम्हाला आता या 2 दिवसामध्ये करायचं आहे. प्रत्येकाने प्रत्येकाचे आयुष्यामध्ये जगत असताना एक मित्र तरी आपला असतोच ना. त्याला आज सांगायचं आहे की आपल्या प्रभागामध्ये, आपल्या भागामध्ये जर काम करायचं असेल, विकास करायचा असेल, काहीतरी शहरासाठी चांगलं घडायचं असेल, तर बाबांनो आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन धनुष्यबाणाला मतदान द्यायचं आहे आणि आपला परिसर आपल्याला चांगला बनवायचा आहे. फक्त आणि फक्त डोक्यामध्ये आपल्या शहराची प्रगती, विकास हे विजन डोळ्यासमोर ठेवा. पुढचे 5 वर्ष आपल्या नुसतं कुटुंबाचे नव्हे तर आपल्या परिसरासाठी आपण देणार आहोत, आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण देणार आहोत. हे लक्षात ठेवून आपण मतदान करायला त्या ठिकाणी जायचं आहे. 5 वर्षामध्ये जे चांगलं काम करता येईल ते रुपेश भाऊंच्या माध्यमातून या शहरासाठी होणार आहे. त्यांचा जाहीरनामा तुम्ही कदाचित वाचला नसेल, वाचून घ्या. खूप मोठं विजन आपलं 5 वर्षासाठी आहे. आणि खास करून जे शहराला निधी देतात तेच मंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब आहे. त्याच्यामुळे तुम्हाला निधीला कुठंही कमी पडणार, तुमचे कामं होतील आणि काम करणारा माणूस आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कामाला प्राधान्य द्या, आपल्या परिसराचा विकास करून घ्या. मला खरं तर हेच आपल्याला सांगायचं होतं. आपण सगळे सुज्ञ नागरिक आहात, आपण चांगला विचार करशाल आणि 2 तारखेला आपल्या मतपेटीत